गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मला पाणी कुठून यायला सांगा। मेन लाईनला घेतलेलं पाणी आणि काय माहिती का, आणि ज्याच्याकडे लीगल आहे ना हे पेपर येतात त्याला देणार आम्ही। मग मला दुसरी पाण्याची लाईन द्या, ही बंद करा। टँक पावती भरतात त्यांनाच द्या ना, त्याला देऊ ना। हां, जे टँक पावती भरतात ना त्यांनाच द्या ना। पाणी आलं पाहिजे ना। पाण्याशिवाय काही काम आहेत का? घरात एकच देणार। हां, एकच द्या। माझ्याकडे एकच आहे, 10 नाही ना 2 पण नाही, एकच आहे। मीटर बसवायचे आता। हां, मीटर तुमचे मीटरचे किती वर्ष झाले? आमच्या घरात सडले तो मीटर। आता दुसरे देतील ते। हां, मीटर किती वर्ष झाले? कधी वाटले? अजून तसा सडले आपल्या दादा माहिती आहे का, सगळे मीटर काढून घरात ठेवलेत माहिती आहे का? आता हे अमृत मध्ये सगळे मीटर बसवायचे। अरे दीपक, आता दिले ते कोणाला माहिती आहे का? कोणाला नोटीस दिलेत का बाबा मीटर बसवा म्हणून? तुम्ही नोटीस द्यायची काय गरज आहे? आमच्याकडे आहे तर मीटर, आमच्याकडे मीटर आहेत ना। अजून मी तसंच चोपलून ठेवले, वरच्या खानात पडले माझा तो मीटर, तसा मीटर पडले। आणि इथे चार्जर कनेक्शन आहे, सगळं होईल ना। अहो पाणी वाया जाते नगरसेवकाच्या घरात, तुम्ही सांगतो रोडवरती धोधो पाणी वाया जाते आणि आम्हाला पाणी भेटत नाही खाली, पियाला पाणी नाही। 15 दिवस पाणी टंचाईमुळे वैतागलेले कुटुंब पाणी जोडणी घेत असताना तर शिवसेना उपशहर प्रमुखाने तिथे पोहोचून कुटुंबाला आणि प्लंबरला शिवीगाळ केल्याची घटना 20 दिवसांपूर्वी घडली होती। ऐन उन्हाळ्यात त्याच शिवसेना उपशहर प्रमुखाने नळ कनेक्शन तोडण्यासाठी पालिकेला पाठवल्याचा आरोप संतप्त कुटुंबाने केलाय। उल्हासनगर कॅम्प 5 मधील दुर्गादेवी पाडा येथे विठ्ठल मंदिराशेजारी जोगेश भोईर हे कुटुंबासह राहतात। त्यांच्या घरी काही दिवसांपासून पाणी येत नव्हतं, त्यामुळे 20 दिवसांपूर्वी त्यांनी प्लंबरला बोलावून घरासमोर रस्त्यावर खणून ती नळ जोडणी घेत होते। त्यावेळी समोरच राहणारे शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील हे तिथे आले। त्यांनी थेट भोईर कुटुंबाला तुम्ही कोणाला विचारून पाईपलाईन घेता असं म्हणत शिवीगाळ केली होती। मंगळवारी दुपारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता परमेश्वर बुडगे हे जेसीबी घेऊन पाणी टंचाईने ग्रासलेल्या कुटुंबाची एकमेव नळ जोडणी तोडायला गेले होते। त्यावेळी त्यांना कुटुंबाने जोरदार विरोध करत जोपर्यंत नवीन जोडणी घेऊन देत नाही तोपर्यंत जुनी तोडू नका असं आवाहन केलं। त्यानंतर पालिका पथक विनाकारवाई निघून गेले। मात्र पुन्हा एकदा संतप्त कुटुंबाने शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांनीच पालिका पथकाला पाठवल्याचा आरोप केलाय। सीमा भोईर, आमचे पाणी येत नव्हतं नळाला, म्हणून खूप वेळा पाण्याची आहे पण ती लाईन काय पाणी येतच नव्हता। तिलाच आम्ही दुसरा पाईप जॉईन करून पाणी घेतला। पाणी लाईन घेत असताना ते परशुराम पाटील बाबा येऊन त्यांनी प्लंबरला मारला और माझ्या नवऱ्याला पण मारला, म्हणजे धक्काबुक्की केली। तर त्याच्यावरून तो थोडा हे झाला। मग आता ती लाईन घेतली आम्ही, पण आता काल 15-20 दिवसात काल नगरपालिकेचे माणूस आलेले, जेसीबी सर्व घेऊन आलेले बरोबर पाण्याची लाईन तोडायला घेतली। तेवढ्यात आम्ही धावत मी आणि माझे मिस्टर गेले ना, ते त्यांना सांगितले, मी त्यांना बोलले तुम्हाला लाईन तोडायची असेल तर मला आधी दुसरी लाईन द्या, मग तुम्ही लाईन तोडा। माझ्या घरी एकच लाईन आहे, बोलतो आम्ही सर्वांच्या घरी बोलतो चेक करतो किती लाईन आहे। तुम्ही त्यांना एवढा पण बोललो माझ्या घरी चला बघा माझ्याकडे किती लाईन आहेत, एकच लाईन आहे। पाण्याशिवाय काही काम आहे का बायकांचा? काहीच काम नाही। मी त्यांना एवढं बोललो मला फक्त पाण्याची लाईन द्या, मग ही बिंदास तोडा तुम्ही, मला दुसरा तो काहीतरी म्हणजे पर्याय द्या तुम्ही पाण्यासाठी, मग तोडा तुम्ही। तर मग त्यांनी काय केलं? त्यांनी काय नाही बोलते तुम्ही लाईन घेतली विचारून नाही घेतली असं ते म्हणजे चालेल। म्हणजे मी माझे मिस्टर आणि दीर होते तिथेच, साहेबांना समजून सांगत होते का तुम्ही पाण्यासाठी दुसरा पर्याय सांगा बोलते, मग भले तोडा। ते बोलतात आम्ही सर्वांकडून चेक करत आले ते कुठे रोज खोदले त्यांनी, तिथून 3 रस्त्यापासून आले, तिथून चेक केला ते डायरेक्ट तिथून माझ्या लाईनीकडेच येऊन थांबले ते, बाकी मध्ये कुठेच थांबले नाही। तुम्ही लाईन चेक करायला आल्यात ना, मग तुम्ही रोड खोदून यायचं ना, बघायचं कोणच्या घरी किती लाईनी गेल्यात किती नाही।
मग तुम्ही डायरेक्ट तिथून तर माझ्या इथे लाईनीपर्यंतच येऊन थांबले ते. तुमची ही जी जोडणी आहे ही किती वर्ष जुनी आहे? ती असेल 25-30 वर्षापूर्वीची असेल, कारण की माझ्या लग्नाच्या आधीचीच आहे ती. एकच आहे ती पाण्याची लाईन, दुसरी कुठूनच नाही. ती चेक करू शकता, तेवढीच एकच लाईन आहे. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित T.S. भट्टर गुरुजी. अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966.